टोळक्यानं माजी सरपंचाची हत्या केली आहे। दादा साहू पठाण या माजी सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील ओव्हर गावातल्या घटनेनं खळबळ माजली आहे। महिला हात जोडून गयावया करत होती, मात्र हल्लेखोरांनी हल्ला सुरू ठेवला। कोणत्याही प्रकारे दया दाखवली नाही। आरोपींनी यापूर्वी देखील दंगलीत सहभाग घेतला असल्याची माहिती आहे। एकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एकाला अटक करण्यात आलेली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, ही घटना नेमकी कशी घडली, का घडली आणि काय कारवाई केली जाते? जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून जमिनीचा वाद होता आणि त्यामध्ये आपण सदरील जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहिलं तर घरच्या ज्या महिला आहेत त्या विनंती करतायत की कृपया मारू नका, मात्र तरीही 11 हल्लेखोर लाठाकाठ्यांनी माजी सरपंच जे आहेत त्यांच्या या ठिकाणी मारहाण करत आहेत त्यांना आणि त्यांचे या ठिकाणी या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे। दादा सांडू पठाण असं मृत व्यक्तीचं नाव आहे आणि विशेष बाब सांगायची झाली तर याच पठाण यांनी काही वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी पोलिसांना तक्रार केली होती की गावातील वातावरण खूप खराब आहे आणि जमिनीच्या वादातून इथे खून होऊ शकतो आणि त्यांचाच खून या ठिकाणी झालाय असं देखील समोर आलेलं आहे। नातेवाईकांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत की पोलिसांनी जर गांभीर्याने घेतला असता तर त्यांचा खून या ठिकाणी झाला नसता। खरं तर यामध्ये आपण पाहिलं तर ओरगावमध्ये काही दिवसापूर्वीच एक दंगल झाली होती। या दंगलीमध्ये देखील हल्लेखोरांचे जे हल्लेखोर आहेत त्यांचा समावेश आहे। पॉक्सो अंतर्गत एकावरती गुन्हा देखील दाखल आहे, मात्र तरी देखील सर्रासपणे ते गावामध्ये वावरत होते आणि कसली भीती नव्हती आणि त्यामुळेच हल्लेखोर या खून करण्यापर्यंत पोहोचले असा देखील आरोप घरच्यांनी केलेला आहे। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात एकाला अटक केली आणि इतर जणांचा शोध सुरू आहे। मात्र यातील गांभीर्याची बाब अशी की महिला ज्या घरातल्या होत्या ते विनंती करत होत्या। थोडंसं तुला थांबवते कृष्णा। डीसीपी रत्नाकर नवले सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा नातेवाईकांनी संशय व्यक्त केलाय। पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। नाही, याच्यामध्ये पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते आणि त्याच्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये 3 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पण असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये इथे एक हत्या होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि ती हत्या झाली। पोलीस नेमकं काय करत होते? तेच मी आपल्याला सांगतोय की पोलिसांनी याच्यामध्ये दिरंगाई केलेली नाहीये आणि माहिती आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून पुढील आवश्यक ते कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। ठीक आहे रत्नाकर नवलेजी, आभार आपले। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आणि कृष्णा केंडे आपल्याला माहिती देत होते। कृष्णा, तुमचेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।